नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि कसे आहात तुम्ही सगळे. आय होप सगळे मजेत असाल. आणि सेमिस्टर 3 तुमचं जस्ट आता पार पडलंय आणि आता वेळ आली आहे नेक्स्ट सेमिस्टरच्या सिलेबसची डील करण्याची, आहे ना. आणि नेक्स्ट सेमिस्टरचा सिलेबस म्हटला की वेगवेगळे सब्जेक्ट परत तुमच्या स्वागतासाठी उभे आहे. आणि नुसते उभे नाही, ते सब्जेक्ट तुमच्यासाठी एक चॅलेंज घेऊन उभे, राईट आहे. तर तुमच्या सेमिस्टर 4 चा एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँचचा, ज्याचं नाव आहे मायक्रो कंट्रोलर अँड ऍप्लिकेशन. विश्वास ठेवा, मॅक्सिमम मुलांना जर कोणता सब्जेक्ट थोडा डिफिकल्ट वाटत असेल तर हा सब्जेक्ट असेल, कारण याच्यामध्ये टोटल कंप्लीट नवीन गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात ज्या आपण कधी रेअरली ऐकलेल्या असतात, राईट आहे. तर या सब्जेक्टचे ब्रीफ इंट्रोडक्शन घेऊन हा कोर्स आला. विश्वास ठेवा, या कोर्समध्ये हा सब्जेक्ट तुम्हाला इतका सिम्प्लिफाय करून सांगितला जाईल की परीक्षेला तुम्हाला नवीन कोणतं पुस्तक, नवीन कोणत्या नोट्स वाचायची 100% गरज पडणार नाही. तर आजचा हा व्हिडिओ एक ब्रीफ इंट्रोडक्शन असेल या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी. जो सब्जेक्ट हा कोर्समध्ये कसा शिकवला जाईल, कोणकोणत्या गोष्टी कव्हर केल्या जाईल, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जाईल आणि अभ्यास कसा करावा किंवा हा सब्जेक्ट एंटायरली कसा कव्हर करावा याचे एक डिटेल डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर हा जो चेहरा तुम्हाला बाजूला दिसतो हा मी स्वतः आहे, जो तुम्हाला हा कंप्लीट सब्जेक्ट डिटेलमध्ये एंड टू एंड सुरुवातीपासून ते परीक्षेच्या तुमच्या एक्झाम पर्यंत हा चेहरा तुम्हाला दिसत राहणार जर तुम्ही हा कोर्स बरोबर माझ्यावर जॉईन केलं तर, हा पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकण्यासाठी. तर बघा, सब्जेक्टला सुरुवात करण्या अगोदर किंवा सब्जेक्टचं इंट्रोडक्शन देण्या अगोदर या सब्जेक्ट बद्दल एक गोष्ट माहित असली पाहिजे की या सब्जेक्टमध्ये टोटल 2 पार्टमध्ये डिवाइड केला. थेरी प्लस तुमचं प्रॅक्टिकल. थेरी तुम्हाला ऑलमोस्ट 70 मार्काची थेरी असते, ऑलमोस्ट काय कंप्लीट 70 मार्काचं थेरी आणि 30 मार्काचं प्रॅक्टिकल, असं काहीतरी कॉम्बिनेशन असतं. आणि थोडासा प्रोग्रामिंग बेस म्हणजे लॉजिकल सब्जेक्ट हा म्हणता येईल. हा सब्जेक्ट असा बिलकुल नाही तुम्ही रट्टा मारला आणि एक्झामला जाऊन लिहून आले, 100% नाही, है ना. काहीतरी गोष्टी समजून घ्याव्या लागणार आणि ऑब्व्हियसली समजून घेण्यासाठी जितकेही शॉर्टकट्स असतील ते शॉर्टकट्स या कंप्लीट लेक्चरमध्ये, कंप्लीट सिलेबसच्या लेक्चरमध्ये कव्हर केले जाईल, है ना. तर बघा, सिलेबसला सुरुवात करण्या अगोदर हे बघूया, म्हणजे सिलेबसमध्ये काय काय ते बघण्या अगोदर हे बघूया की या कोर्समध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. बघा, कोर्समध्ये सर्वात पहिले आणि महत्वाचं तुम्हाला कंप्लीट सिलेबसचा रेकॉर्डेड लेक्चर, है ना. रेकॉर्डेड लेक्चर ऑफ कंप्लीट सिलेबस, है ना. जितकेही सिलेबस आहे रेकॉर्डेड लेक्चर विथ अनलिमिटेड व्ह्यूज प्रोव्हाइड केले जातील. तुम्ही जितक्याही वेळा पाहिजे तितक्या वेळा ते लेक्चर थ्रूआउट तुमच्या जोपर्यंत कोर्स एक्सपायर होत नाही तोपर्यंत बघू शकतात, है ना. आणि हे तर सर सगळ्याच कोर्समध्ये भेटतं, वेगळं काय भेटणार. बघा, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला बोललो की तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये 5 युनिट आहेत, है ना. मी प्रत्येक युनिटचे एक्झाम्पल एक 15 ते 20 व्हिडिओ शूट केले म्हणजे ऍट द एंड तुमच्याकडे टोटल 85 ते 90 व्हिडिओ कंप्लीट तयार होतात जर तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा असेल तर. आता विदिन अ इयर तुमच्याकडे एवढा टाइम तर नक्की असतो, विदिन अ सेमिस्टर की तुम्ही ते बघू शकता दररोज एक दोन व्हिडिओ जरी प्लॅन केला तरी. पण जेव्हा एक्झाम जवळ येते तो मेन पिरियड असतो रिव्हिजनचा, आणि त्या रिव्हिजनच्या सेक्शनमध्ये हा कंप्लीट सिलेबस परत एकदा व्हिडिओ बघणं शक्य नाही, कारण सब्जेक्ट एक नाही सर, 4 ते 5 सब्जेक्ट कव्हर करायचे. आणि त्याचीच काळजी म्हणून या कोर्समध्ये एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलाय ज्याला बोलतात रिव्हिजन क्रॅश कोर्स. या रिव्हिजन क्रॅश कोर्समध्ये जसा सपोज तुम्ही एका युनिटचे सपोज मी 20 व्हिडिओ शूट केले, तर रिव्हिजन क्रॅश कोर्समध्ये मी काय करणार माहिती का, त्या 20 व्हिडिओला एका शॉर्ट फॉर्ममध्ये 3 ते 4 व्हिडिओमध्ये कव्हर करून देईल. म्हणजे जर मी बोललो की ओव्हरऑल सिलेबस मध्ये तुम्हाला स्टार्टिंगला बोललो 85 ते 90 व्हिडिओ होते, आता तेच व्हिडिओ रिड्यूस एक 15 ते 20 व्हिडिओ होऊन जाईल. म्हणजेच काय, जेव्हा परीक्षेला कमी वेळ बाकी राहील तेव्हा तुम्ही ते 15 ते 20 व्हिडिओ बघून तुमचं कंप्लीट रिव्हिजन करून घेऊ शकतात आणि याचा फायदा एक्झामला 100% होणार आहे. आणि हा एक पॅटर्न जो आम्ही कव्हर करतो ना, त्याच्यामध्ये एक्झामला तुम्हाला नो डाऊट रिव्हिजनला खूप जास्त हेल्प होणार आहे. तर नुसतं रेकॉर्डेड लेक्चर नाही तर रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये सर आम्ही काय केलंय, पूर्णपणे कव्हर केलंय. याच्यानंतर आणखी काय भेटणार सर, एवढंच नाही, म्हणजे हे तर झालं व्हिडिओ पार्ट, है ना. नोट्स बाबतीत जर बोलायला गेलं तर जितकेही लेक्चर्स मी कंडक्ट करणार त्या सगळ्या लेक्चरची तुम्हाला प्रिंटेबल नोट्स थेरी भेटणार आहे ना, ज्या तुम्ही पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सुद्धा दिल्याच आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट सुद्धा मारू शकतात, जेणेकरून तुम्ही एक्झामला काय करू शकता, ते भरभरून प्रॅक्टिस करून घेऊ शकतात. म्हणून पुढचा जो पार्ट आहे तो प्रिंटेबल थेरी नोट्स सर, है ना. हा तुम्ही रेफर करून जितकेही व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओच्या नोट्स, व्हिडिओचा कंटेंट काय करू शकता, रिवाइज करू शकतात. आता मेन गोष्ट काय असते माहिती का, नोट्स तुम्हाला सगळीकडे परत भेटून जाणार. इम्पॉर्टंट ज्या ज्या गोष्टी परीक्षेला वारंवार विचारले जातात, जे फॉर्म्युले झाले, जे तुमचे येतात त्याच्यामध्ये प्रोग्राम झाले, वेगवेगळे प्रोग्राम जे परीक्षेला विचारले जातात, त्याचं मला काय आलं पाहिजे सर, त्याचं मला कम्प्लिटली एक शॉर्ट नोट्स भेटल्या पाहिजे. तर त्या नोट्स सुद्धा याच्यात प्रोव्हाइड केल्या, त्याला मी फॉर्म्युला नोट्स म्हणणार किंवा IMP नोट्स म्हणणार. म्हणजे त्याच्या पण एक शॉर्ट नोट्स, ज्या नोट्समध्ये कोणकोणत्या गोष्टी परीक्षेला महत्वाच्या आहे त्या आम्ही कव्हर करून देऊ, राईट आहे ना. आता
एवढी सगळी प्रॅक्टिस केली, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पूर्ण बघितलं, तुम्ही रिव्हिजन कोर्स बघितला, तुम्ही प्रिंटेबल नोट्स सुद्धा वाचल्या, शॉर्टकट्स नोट्स सुद्धा वाचल्या, एवढं सगळं कव्हर केल्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे सगळे वाचून मला परीक्षेला कोणकोणते क्वेश्चन काय करायचे, फेस करायचे, तर त्यासाठी आम्ही व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस पेपर तुमच्या समोर ठेवणार आहे. चॅप्टर वाईज, युनिट वाईज जे जे क्वेश्चन परीक्षेला इम्पॉर्टंट आहे, भरभरून त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस थ्रू आउट द लेक्चरमध्ये घेतली जाईल. एवढंच नाही, होमवर्कला सुद्धा काही क्वेश्चन दिले जाईल, होमवर्कचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये परत कव्हर करून घेतले जाईल. तर ओव्हरऑल जितकेही क्वेश्चन्स परीक्षेला विचारले जाऊ शकतात सगळे पॉसिबल क्वेश्चन क्लासमध्ये प्रॅक्टिस करून घेण्यात येईल आणि मल्टिपल टाइम ती प्रॅक्टिस घेण्यात येईल, जेणेकरून परीक्षेला तुम्हाला तो आरामात लिहिता येईल. त्याच्यानंतर एवढ्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अतिशय महत्वाचा. प्रॅक्टिस पेपर झाल्यानंतर परीक्षेला जे जे क्वेश्चन्स आतापर्यंत MSBT ने वारंवार विचारले किंवा एक दोन वेळा विचारले काही फरक पडत नाही, पण जर विचारले असेल तर त्या कंप्लीट क्वेश्चनची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही भरभरून करून देणार आहोत, जेणेकरून परीक्षेकरता सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की जितकेही व्हिडिओ बघितले, जितके लेक्चर्स मी अटेम्प्ट केले, हे लेक्चर्स अटेम्प्ट करून मला परीक्षेचे प्रश्न हँडल करता येत आहेत का याची तुम्हाला कंप्लीट प्रूफ या प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये भेटून जाईल, जे आम्ही कव्हर करणार आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा परीक्षा खूप जवळ असणार है ना, एक 7-8 दिवस पेपरला बाकी असणार, तेव्हा एक कंप्लीट इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक तुम्हाला आमच्याकडून प्रोव्हाइड केली जाते, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस कोणत्या गोष्टी वाचाव्यात, कोणत्या गोष्टी स्किप कराव्या, कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यावं, या सगळ्यांचा कंप्लीट डिटेल अनालिसिस तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा भेटणार आहे. तो ओव्हरऑल हा कंप्लीट जो कोर्स असणार आहे हा एक कॉम्बो पॅक आहे सर, है ना. जर आम्हाला कंप्लीट सक्सेस हवं असेल या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये है ना, तर या सब्जेक्टमध्ये जरी थोडंसं लॉजिकल पार्ट आहे, जरी भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत सर ज्या रट्टा मारू शकत नाही, पण मी उभा आहे है ना, तुम्हाला भरभरून शॉर्टकट्स या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये मी आशा देईल ना की तुम्ही थ्रू आउट द लेक्चर कोणतंच आर्किटेक्चर, कोणतंच जे पण तुमचे प्रोग्रामिंग सेट आहे, कोणतेही प्रोग्रामिंग इन्स्ट्रक्शन सेट आहे, काहीच तुमच्याकडून विसरला जाणार नाही याची भरभरून काळजी मी याच्यामध्ये घेतली जाईल. मग सर कोर्स घेण्यासाठी काय करायचंय, तर कोर्स घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर डाउनलोड करायचं विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. एकदा हे तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर करावं लागेल आणि एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाली की त्याच्या थ्रू तुम्ही हे पर्टिक्युलर कोर्स तुम्ही 100% बाय करू शकतात. बाय करण्या अगोदर जी गोष्ट आम्ही तुम्हाला देणार आहे त्याला बोलतात सर डेमो लेक्चर है ना. डेमो लेक्चर हे कम्प्लिटली फ्री असणार आहे, याची तुम्ही एकदा बघून घ्या, खात्री करून घ्या की ज्या गोष्टी आम्ही बोलतोय त्या फक्त बोलतोय की ऍक्च्युअली देतोय, खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतरच ह्या कोर्सला तुम्ही एनरोल करा आणि 100% विश्वास ठेवा की ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कोणताही कसलाही कन्सर्न राहणार नाही. एवढी भरभरून प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत. आता बघा, जर मी बोलतोय की हा कम्प्लीट सिलेबस मी कव्हर करणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत, कोणकोणते युनिट आहे जे आपण कव्हर करणार आहे. बघा, कंप्लीट सब्जेक्टची जी थिअरी आहे सर, थिअरी टी फॉर थिअरी ही असणार आहे 70 मार्क्सची. याच्यामध्ये या 70 मार्क्स मध्ये टोटल जे युनिट मला कव्हर करायचे, युनिट है ना, हे किती युनिट असणार सर, टोटल 5 युनिट मला काय करायचे, कव्हर करायचे. बघा, युनिट 1 तुमचा मायक्रो कंट्रोलर पासूनच सुरू होतो. आता मायक्रो कंट्रोलर पासून जर सुरुवात करायची तर अगोदर मला काय पाहावं लागेल, आर्किटेक्चर. आता आर्किटेक्चरचा अर्थ असा होतो सर की मला याच्यात कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत, आणि आर्किटेक्चर म्हणजेच काय, कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या मला त्या आर्किटेक्चर बद्दल माहिती असल्या पाहिजे है ना. फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला बोललो मोबाईल, तर मोबाईलमध्ये काय काय असतं सर, साईडला व्हॉल्यूमचं पण असतं, आवाज कमी जास्त करू शकतो, लॉक करू शकतो, फिंगरप्रिंट असतं ना. म्हणजे मी सुरुवातीला काय जाणून घेतोय की हा मोबाईल मध्ये कोणकोणते बटन आहेत, हा दिसतो कसा, तर ते आर्किटेक्चर आपण सुरुवातीला कव्हर करणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला भेटणारे कम्प्लिटली 14 मार्क्स. जर मी पुढे गेलो तर पुढे सर प्रोग्रामिंग. जर एकदा मला आर्किटेक्चर कळलं की मला इथे प्रोग्रामिंग शिकायची आहे, आता ही प्रोग्रामिंग तुमची जावा, C++ ची प्रोग्रामिंग टोटली वेगळे, कारण याचे इन्स्ट्रक्शन सेट वेगळे. हे सिंपल असतं सर. सिंपल म्हणजे काय, जर तुम्ही समजून घेतलं त्याच्यामध्ये न समजण्यासारखं असं काहीच नसतं, तर प्रोग्रामिंग जी कंप्लीट जाणार असतं तुमच्या 12 मार्काला, राईट आहे. मग बघा 14 पर्यंत 14 2 16 26 मार्क तर कव्हर होतात. युनिट 3 अतिशय महत्वाचा युनिट या 14 मार्काला, जिथे बघा याच्यामध्ये टायमर्स काय असतात, इंटरप्ट्स काय असतात, सिरियल आणि पॅरल कम्युनिकेशन कसं होतं, म्हणजे जर मी एकपेक्षा जास्त मायक्रो कंट्रोलर कंबाईन केले तर कम्युनिकेशन कसं होणार आहे याची कंप्लीट अनालिसिस अतिशय महत्वाचा. याला मी इम्पॉर्टंट टॉपिक नक्की म्हणेल, कारण इथून भरभरून 6 मार्काचे क्वेश्चन्स परीक्षेला पडतात आणि हा जातो तुम्हाला जवळजवळ 14 मार्काला. बघा, जर पहिले 3 टॉपिक जर बघितले 14 14 28 आणि 2 30, ऑलमोस्ट 40 मार्क्स है ना. या पहिल्या 3 युनिट पासून तुम्हाला मोर दॅन 50% मार्क्स तर इथेच भेटून जातात, जर चांगल्या प्रकारे तुम्ही कव्हर केलं तर. ऑब्व्हियसली आपण करणार आहोत. आणि नंतर मी इंटरफेसिंग आणि ऍप्लिकेशन हे छोटे मोठे टॉपिक आहे ना, ते सुद्धा आपण कव्हर करून घेऊ. इंटरफेसिंग हा जो युनिट नंबर 4 आहे हा जातो तुमचा जवळजवळ 18 मार्काला है ना. आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट युनिट नंबर 5 जो जाणार तुमचा
ऍप्लिकेशन म्हणजे कुठे कुठे मी याचा वापर करू शकतो आणि तो जातो 12 मार्काला. तो ओव्हरऑल टॉपिक आहे, कंबो पॅकेज आहे. अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी मायक्रो कंट्रोलरची. विश्वास ठेवा, मायक्रो कंट्रोलर फक्त सेमिस्टरलाच नाही तर भविष्यात सुद्धा याचं खूप मोठी वर्ल्ड आहे, खूप मोठी दुनिया आहे. असा कोणताच इलेक्ट्रॉनिक्सचा डिव्हाइस नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो कंट्रोलरची चिप भेटणार नाही, है ना. कारण याच्या प्रोग्रामिंग शिवाय गोष्टी कळतच नाही. आपण म्हणतो ना माझं एसी ऑटोमॅटिक आहे, माझं फ्रीज ऑटोमॅटिक आहे. या ऑटोमॅटिक कुठून होतंय? ऑटोमॅटिक म्हणजे मध्ये काय तिथं काय कोणी माणूस बसलाय का जे कामं करून घेतोय? बिलकुल नाही. ऑटोमॅटिक याच्याकरता होतोय कारण तशी प्रोग्रामिंग मी देतोय आणि ती प्रोग्रामिंग करून घेण्याचं काम किंवा प्रोग्रामिंग ज्याच्यामध्ये करतोय मी त्यालाच तर मायक्रो कंट्रोलर म्हणतात. त्याच्यामुळे ही आपलीच दुनिया आहे, वेगळी तिगळी काही नाही. फक्त थोडी समजून घ्यायची की दुनिया कशी काम करते आणि आपलं काम प्रॅक्टिकली सुद्धा होणार आणि थेरॉटिकली सुद्धा एक्झामला 100% काय भेटणार? मार्क्स भेटणार. क्लिअर आहे? तर हा होता सर कम्प्लीट रिव्ह्यू कशाचा? तुमच्या सब्जेक्टचा. बाकीचे काही सब्जेक्ट बघा, डिजिटल कम्युनिकेशन सब्जेक्ट आहे, मायक्रो कंट्रोल ऍप्लिकेशन हा आपण बघतोय. आणि दुसरा जो सब्जेक्ट आहे ज्याची तुम्हाला या कोर्समध्ये है ना, या कोर्समध्ये दुसरा सब्जेक्ट जो तुम्ही रजिस्टर करू शकता किंवा बाय करू शकता तो डिजिटल कम्युनिकेशन आहे. हा सुद्धा तुम्ही बाय करू शकता. तर ओव्हरऑल सब्जेक्टचं जर इंट्रोडक्शन तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली असेल की सर गोष्टी नव्या आहेत, है ना, अगोदर ऐकलेल्या नाहीयेत, है ना. तर मीही मान्य करतो या गोष्टी, म्हणूनच बोलतोय ना सब्जेक्टला एकदम हळूवार बेसिक पासून स्टडी करावं लागेल जेणेकरून पाठ करायची गरज पडणार नाही आणि कॉन्सेप्ट पण खूप चांगले क्लिअर होतील, है ना. आता एकच काम करायचं आहे, जर इंट्रोडक्शन थोड्यापैकी पटलं असेल, वाटलं असेल की नाही सर ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, ज्या गोष्टी तुम्ही डिस्कस केल्या, जर ह्या गोष्टी आम्हाला भेटल्या ना तर आमचं नक्की कुठेतरी परीक्षेला फायदा होईल, तर यायचंय डेमो लेक्चरला, है ना. नेक्स्ट डेमो लेक्चर जे फ्री असणार आहे सब्जेक्टचा ऍक्च्युअल इंट्रोडक्शन सुरू करूया, सोबत बघून घेऊया की सब्जेक्ट कसा स्टडी केला जातो, सोप्या सोप्या पद्धतीने हा विषय कसा शिकला जाऊ शकतो याचा डेमो लेक्चर मध्ये मी नक्की इंट्रोडक्शन घेऊन येईल. सो बघायला नक्की विसरू नका. एकदा नक्की या बघा, आवडलं तरच एनरोल करा, नाही तर जय महाराष्ट्र काही कोणाला जबरदस्ती नाहीये. क्लिअर आहे ना. आणि ते करण्यासाठी तुम्हाला विनू ट्युटोरियल जसं मी अगोदरही सांगितलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय, ते तुम्हाला एक डेमो लेक्चर नक्की प्रोव्हाइड केलं जाईल आणि नंतर डिसिजन घ्या. तर भेटूया डेमो लेक्चर मध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, सेमिस्टरला एकदम जोरदार सुरुवात करा. सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय.